प्रत्येक वेळी भगवंतांनी आपल्याला काही ना काहीतरी आपल्या आयुष्याची तिजोरी जी चुकीच्या घडामोडीच्या गोष्टी लपलेल्या आहेत ना त्या सोडवायच्या आहे याच्यासाठी अनेक वेळा समजावून सांगण्याचा प्रयत्न केला। आधी समजत नव्हतं म्हणून श्रीमद भगवद्गीता ते समजवत नव्हतं, ते समजलं जात नव्हतं म्हणून छोटंसं असं सुंदर असं निराग असं रूप धारण केलं भगवान श्री हरी विष्णूंनी, ते म्हणजे ज्ञानोबारायांचं। ज्ञानेश्वरीच्या रूपामध्ये भगवंतांनी आपल्याला सुंदर असं निरूपण दिलं की काय आहे आपलं जीवन, कसं जगायचंय। महाराज ते समजलं नाही म्हणून अजून एक सुंदर असा अवतार घेतला माझ्या तुकोबारायांचा, तुकाराम महाराजांची गाथा। तेही समजलं नाही, अजून सोप्या भाषेमध्ये समजायचं म्हणून सुंदर असं एकनाथ महाराजांचं एकनाथी भागवत आपल्या सर्वांसमोर मांडलं। अशी अनेक भागवत, अनेक ग्रंथ, अनेक कथा आपल्या जीवनाची व्यथा दूर करण्यासाठी महाराज मूर्ख संग ना कीजिए लोहा जलीन तिराई कदल सीप भुजंग मुख एक बूंद तिह पाई। आपल्याला कधीच मूर्खाची संगती करायची गरज नको पडली पाहिजे, कारण की जेव्हा जेव्हा आपण मूर्खांची संगती केली तेव्हा तेव्हा आपल्याला अशांतता मिळालेली आहे। ज्या प्रकारे एका लोखंडावरती पाण्याचा थेंब तरू शकत नाही किंवा लोखंड पाण्यामध्ये तरू शकत नाही, तसंच मूर्खांची संगती केलेला मनुष्य कुठल्याही प्रकारे या जीवनामध्ये तरंगू शकत नाही किंवा त्याचा लाभ होऊ शकत नाही। परंतु स्वाती नक्षत्राचं जर पाणी, स्वाती नक्षत्राचं जर एक थेंबाचं पाणी पत्त्यावरती पडलं तर ते कपूर बनतं। स्वाती नक्षत्राचं जर पाणी एखाद्या केळीच्या पानावर पडलं तर त्याचा कपूर तयार होतो। ते पाण्याचा थेंब जर शिंपल्यामध्ये पडला तर त्याचा मोती बनतो आणि तेच पाण्याचा थेंब जर सापाच्या मुखामध्ये पडला तर त्याचं विष बनतं। म्हणून संगती कशी करायची आहे हे आपल्याला कळालं पाहिजे।